नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये आजची आपली रेसिपी आहे भोपळ्याची भाजी, जी आपण मेथी घालून करणार आहोत. तर लागणारं साहित्य पाहूयात. मी ते अर्धा भोपळा घेतला आहे, सोलून आणि कट करून घेतला आहे मी मोठ्या मोठ्या फोडींमध्ये. तर हा कट केलेला भोपळा एक वाटी भोपळ्याला आपल्याला तेवढीच मेथीची भाजी घ्यायची आणि त्यापेक्षा अर्धी कोथिंबीर घ्यायची. कोथिंबीर मेथीसुद्धा छान वॉश करून कट करून घेतली. आणखी काय साहित्य लागणार आहे? एक पळी तेल लागणार आहे, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा मोहरी, पाव चमचा हळद, हिंग थोडासा, मीठ चवीपुरतं, कच्चे शेंगदाणे एक छोटी वाटी भरून, हिरव्या मिरच्या 2 आणि लसणाच्या 4 पाकळ्या. कढई तापत ठेवली. कढईमध्ये तेल घालून घेऊयात. तेल छान तापलं की त्यामध्ये मोहरी, जिरे छान तडतडून घेऊयात. नंतर त्यामध्ये हिंग, हळद ॲड करूयात आणि जो भोपळा आहे तो आपण फक्त अगोदर भोपळाच परतून घेऊयात ह्याच्यामध्ये. आणि भोपळ्याच्या भाजीला स्वतःची अशी एवढी टेस्ट नाही आहे, खूप माइल्ड टेस्टचा आहे हा भोपळा. तर ह्या भोपळ्याला मेथीची भाजी कंबाईन केली ना तर भोपळ्याची चव अगदी इनहॅन्स होऊन जाईल. तर भोपळा आणि मेथीचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं. जसं आपण आलू मेथीची भाजी खातो ना, अगदी त्याच प्रकारे ही सुद्धा भाजी आहे. त्यामध्ये मी एक छोटी वाटी भरून पाणी घालते आहे आणि ते पाणी सुकूस तोपर्यंत आपण हा भोपळा झाकण लावून शिजवून घेऊयात. तर अशा प्रकारे आपला साधारणतः 80-90% भोपळा शिजला आहे. तर त्यामध्ये आपण वॉश करून आणि कट करून घेतली मेथीची भाजी घालूयात आणि आपण हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे हे मिक्सरला मी जाडसर वाटून घेते. ते वाटण घालूया ह्याच्यामध्ये. तुमच्याकडे जर खलबत्ता असेल ना तर त्याच्यामध्ये जर कुठून तुम्ही हिरवी मिरची, लसूण, शेंगदाणे टाकले ना तर ती चव पण खूप छान लागते खलबत्त्याची. तर अशा प्रकारे ह्याच्यामध्ये आता आपण मीठ आणि कोथिंबीर पण ॲड करून घेऊया. मेथीच्या भाजीमध्ये एरवी पण जरी तुम्ही मेथीची भाजी बनवत असाल ना तर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकत जा. मेथीला रंग पण छान येतो आणि चवीमध्ये थोडासा बदल होतो ना, तो खूप छान बदल असतो. तर भाजीमध्ये सगळं साहित्य घालून घेतलं आहे मी आणि मिक्सरच्या भांड्याला आपल्याला जे शेंगदाणे वगैरे लागलेले असतील ना तर ते मिक्सरचं भांडं वॉश करून मी एक छोटी वाटी भरून आणखी पाणी ह्याच्यामध्ये घालते आहे. आता झाकण नाही ठेवायचं आहे भाजीवर आणि पाणी सुकूस तोपर्यंत आपल्याला ही भाजी छान परतून घ्यायची. ह्याच्यामध्ये आता आपण शेंगदाणे घातले त्यामुळे कढईला लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंटिन्युअस मध्ये मध्ये हलवत राहा. मंद आचेवरच भाजी शिजवायची आपल्याला. अगोदर भोपळा वाफवला तो पण मंद आचेवर आणि आत्ताची ही भाजी पण आपण मंद आचेवर छान परतून घेऊयात. तर अशी मस्त भोपळा मेथी तयार आहे. मी सर्व करून घेतली आहे, तुम्हाला दाखवते. खूप सुंदर झाली होती ही भाजी. चवीला म्हणाल तर अप्रतिम. नक्की ट्राय करा. हेल्दी अशी ही रेसिपी आहे. रेसिपी शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी थँक्यू सो मच.